जलयुक्त शिवाराच्या प्रलंबित कामांना गती द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या आहेत। जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामे पूर्ण करावी आणि त्याचा आराखडा सादर करावा अशा सूचना भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिनांक 27 जून 2024 रोज गुरुवारला दुपारी 4:30 वाजता संबंधित यंत्रणेला दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस गडकरी, उपविभागीय अभियंता डी ढवळे, जलसंधारण अधिकारी मृद्द आणि जलसंधारण उपविभाग भंडाराचे सोनल जगताप यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले की जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी वेळोवेळी बैठक घेऊन कोणत्या ठिकाणी किती कामे झाली याची खात्री करून अहवाल सादर करावे। तसेच जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी कामगारांची हजेरीपट ठेवावे। तसेच लघुसिंचन विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाने समन्वयाने ही कामे करावी। विभागामध्ये कोणकोणत्या गावामध्ये काम चालू आहे याची अधिकाऱ्यांनी जाऊन खात्री करावी आणि कामाची उर्वरित निधीची मागणी करावी। सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून बैठका घेऊन जलयुक्त शिवारच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात। तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयात नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी आणि त्यांनी जलयुक्त शिवार कामाचा आठवडी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे प्रत्येक सप्ताहात सादर करावा, जेणेकरून भंडारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची प्रलंबित कामे पूर्ण होतील, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिल्या।